या आहेत माझ्या फ्रेंड्स आणि आम्ही आता चाललेलो आहोत ब्रेकफास्टसाठी. हाय, ही आहे रेणुका, ही आहे कृतिका. हा आहे माझ्या घराच्या खालचा व्ह्यू आणि इथे एक सुपर मार्केट आहे. तिथनं आम्ही पुढे जाणार आहोत. आम्ही आज रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत. आम्ही शिवजयंतीला एकत्र डान्स केला होता, तर सर्व फ्रेंड्स मिळून आम्ही बाहेर ब्रेकफास्टसाठी भेटणार आहोत. ही आहे माझी फ्रेंड आरती. हाय. चला मग मी तुम्हाला आम्ही आत्ता रेस्टॉरंटमध्येच निघालो आहोत. तुम्हाला मी रेस्टॉरंट दाखवते. आम्ही आलेलो आहोत इथे सर्वर्ण भवनला. हे साऊथ इंडियन हॉटेल आहे. इथे इडली, डोसा वगैरे आयटम खूप छान भेटतात. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही हे रेस्टॉरंट आहे. तर आज वीकडेज असल्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. ही आहे रेणुका, ही आहे कादंबरी आणि हा तिचा मुलगा आहे सात्विक. अशा प्रकारे आम्ही काय काय ऑर्डर केलं आहे हे तुम्ही पाहू शकता. आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही आता एका आयुर्वेदिक शॉपमध्ये जाणार आहोत. तिथे सर्व ऑर्गॅनिक वस्तू भेटतात. हे आहे ते आयुर्वेदिक वस्तू भेटतात ते शॉप. हे ऑइल घेतलेलं आहे, आयुर्वेदिक ऑइल आहे हे. केसांसाठी घेतलेलं आहे तिने. आणि ही सुद्धा पावडर घेतलेली. बघू कसा यूज केल्यानंतर त्याचा रिझल्ट येतो. यानंतर आम्ही सर्वांनी चहा घेतला आणि जरा वेळ गप्पा मारून आम्ही घरी गेलो. गार्गीची बस आलेली आहे. 2:15 पर्यंत गार्गीची बस येते. गार्गी उतरलेली आहे. ही आहे माझी आळू आणि मी इंडियावरून येताना त्याची जे रोपं असतात ती घेऊन आले होते आणि त्यानंतर मी इथे लावलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही त्याची पानं केवढी मोठी झालेली आहेत. आणि मी इथेही भेटते तर त्याचे कांदे भेटले मला, तर मी ते आता लावलेले आहेत. ते वरती उगवून आले की मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्की शेअर करेन. मी शेंगोळी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे. 1 चमचा जिरं, काही लसणाच्या पाकळ्या आहेत, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मीठ. आज मी संध्याकाळच्या जेवणामध्ये शेंगोळी बनवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी शेंगोळी कशी बनवते. तर त्यासाठी मी 1 कप हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे, ऑइल घेतलेलं आहे आणि मीठ, त्याचबरोबर पाणी आणि कुकरमध्ये मी शेंगोळी शिजवणार आहे. मी मिक्सरमध्ये जिरी, लसूण, लाल तिखट आणि मीठ बारीक करून घेतलेलं आहे. आता मी हे पाणी घालून हे कुळथाचं पीठ मळून घेईल. जास्त पाणी ओतायचं नाही आहे, कारण कुळथाच्या चिकट असतं कुळथाचं पीठ बेसन पिठासारखं, तर त्यामुळे ते पातळ होऊ शकतं. तर थोडं थोडं पाणी घालून तुम्ही घ्यायचं.
इथे मी 4 ग्लास पाणी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला बॉईल आलं की मी त्याच्यामध्ये मीठ आणि तेल घालेल आणि त्यानंतर शेंगोळी सोडेल. – 45 मिनिट चांगली शेंगोळी शिजल्यानंतर मी आपलं मिश्रण ॲड केलेलं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती थिकनेस हवा आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये ते पीठ ॲड करू शकता. आणि हे थंडी ताप वगैरे आला कोणाला तर त्यासाठी खूप चांगलं आहे. आवर्जून तुम्ही हे नक्की बनवून पहा. अशा प्रकारे शेंगोळीला बॉईल आलेला आहे चांगला. आता मी त्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करेन आणि थोडा वेळ अजून बॉईल होऊन देईल. अशा प्रकारे आपली शेंगोळी तयार आहे आणि तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतही शेंगोळी खाऊ शकता. नाचणीच्या भाकरीबरोबरही तुम्ही शेंगोळी खाऊ शकता. Subscribe to my channel, like करा, share करा and subscribe करा. Bye. मला कार्कीच्या लंच बॉक्ससाठी पास्ता बनवायचा होता. त्यासाठी मी मिक्स हर्ब आणण्यासाठी शॉपमध्ये गेले होते तेव्हा मी ही क्लिप घेतली होती. हॅलो, आय होप सर्वांचं जेवण झालं असेल. आमचंही जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही सर्वजण झोपणार आहोत. सकाळी उद्या पुन्हा 5 वाजता उठायला लागेल. तर चला तर पुन्हा एकदा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.